सकाळी लवकर उठून आम्ही निघालो होतो माहेरी जाण्यासाठी. पिल्लू आणि मी. पप्पा आलेले होते काल घ्यायला. काही लवकर 6:45ची गाडी होती, त्यामुळे 6 वाजताच आम्ही बस स्टॉपला गेलो. नंतर आम्ही 3 वाजता घरी पोहोचलो. दुपार गुरुवार होता तर गावाकडचा बाजार असतो म्हणून बाजारात गेलो, कारण की माझी पोत गाठायची होती. पिल्लूनी खेळताना ओढली होती आणि तुटली होती, ती गाठून घेऊ म्हटलं. त्यानंतर पोत वगैरे गाठून झाल्यावर घराकडे जाऊ म्हटलं, पण रस्त्यात ताजा भाजीपाला दिसला, त्यामुळे मम्मी म्हटली की आता भाजीपाला घेऊन सांग घरी जाऊ. पण पिशवी छोटी पडत होती, त्यामुळे भाजीपाला घेतलेला असं हातात घेऊन चालवला. आता गेलो तर फक्त पोत गाठण्यासाठी होतो, पण शेपूची भाजी चांगली दिसली त्यामुळे ती पण आणली. त्यानंतर पिल्लूसाठी तर मम्मीने काही बॉबीज घेतल्या होत्या नाचणीच्या, त्या घेतल्या. घरी आलो तोपर्यंत श्रावणी पण आलेली होती शिवाला भेटण्यासाठी. त्यानंतर यांचा व्हिडिओ कॉल आला, शिवाला बोलायचं होतं म्हणून. लहान मुलांना मात्र लहान मुलंच लागते खेळायला. शेजारची लहान बाळ आलेलं होतं ते सोबत, पण ते खेळताना कधी अचानक भांडणं करतील ना हे पण सांगता येत नाही. संध्याकाळी मम्मीला म्हटलं तू स्वयंपाक कर, मी भाजीपाला जो आणलेला आहे तू हातात तो निवडून घेते. पण आलेल्या होत्या मळ्यातून, त्या पण भाऊबीजेसाठी आलेल्या आहे. आणि सगळे असे सणाच्या वेळेसच एकत्र भेटतात, त्यामुळे चांगलंही वाटतं. आणि रात्री असं मम्मीकडून डोक्याला तेल लावून घेतलं आणि असं संपवला आजचा दिवस. चलो बाय बाय.